नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। विदर्भ ही सारस्वतांची मांदियाळी समजली जाते। अर्थातच सारस्वत म्हटले म्हणजे साहित्याच्या विविध रचना आल्या। साहित्याच्या विविध रचना आणि साहित्यिकांचं एकत्रीकरण विदर्भात सातत्याने होत असतं। ज्येष्ठ कवी दिवंगत निळकंठ नेटके यांच्या एका कविता संग्रहाचं नुकतंच नागपुरात प्रकाशन झालं आणि या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा साहित्यिकांची मांदियाळी नागपुरात एकत्र आली। बघूया या प्रकाशन सोहळ्याची काही क्षणचित्र। उत्कृष्ट कविता रचणं ही एक कला आहे आणि कला माणसाच्या जीवनाला आकार देण्याचं काम करते। हा विचार सार्थ ठरवीत कवी दिवंगत नीलकंठ नेटके नलिनीनाथा यांच्या कमला कांता काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतंच नागपुरात झालं। ग्रेट नाग रोडवरील श्री सैतवाळ जैन संघटन मंडळात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अलका अवथनकर यांनी नमोकार मंत्र सादर केला। यावेळी कांचन गडकरी यांनी आपले विचार व्यक्त केले। ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक प्राध्यापक राजेंद्र नाईकवाडे देखील यावेळी उपस्थित होते। एखादी सुंदर रांगोळी बघितली, एखादी सुंदर चित्रकला काढली तर त्या कलेकडे बघून, त्या चित्रकलेकडे बघून, त्या रांगोळीकडे बघून माणसाच्या मनातले विचार हे परावर्तित होतात असं मला सतत वाटत असतं। एखाद्या जर आपण दरवाजापुढे, दारापुढे आपण रांगोळी का काढतो, तुळशीपुढे आपण रांगोळी का काढतो, तर एखादा बाहेरचा व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या मनामध्ये जर वाईट विचार असतील आपल्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, किंवा त्याच्या मनात सुद्धा जर वाईट विचार असतील, तर ती सुंदर रांगोळी बघून, ती सुंदर कला बघून त्या माणसाच्या, त्या मनुष्याच्या मनातल्या विचारांचं परिवर्तन होतं। इतकी शक्ती या कलेमध्ये आहे, मग ती कुठलीही कला असो, तशीच ही साहित्य कला आहे। या काव्यसंग्रहाच्या विमोचनाबाबतीत सांगायला मला आवडेल की कवी नलिनीनाथ हे मानवतावादी कवी होते आणि तेही स्वातंत्र्यपूर्व काळातील, आणि त्यांनी त्या काळामध्ये 1932 ते 1945 या काळामध्ये त्यांच्या कवितांचं प्रकाशन झालेलं आहे अनेक मासिकामध्ये, आणि त्याचा संग्रह करून विलंबाने का होईना परंतु ही सुंदर कलाकृती कमलाकांता अद्भुत मोददे कविगणा या नावाने इथे प्रदर्शनाचं प्रकाशन विमोचन सोहळा होतो आहे। याचा मला अतीव आनंद होत आहे। मंडळी, सेवा आणि दान हे आपल्या भारतीय समाजाच्या अगदी रक्त असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये। विशेषतः कोरोना काळात विविध माध्यमातून आणि अगदी शक्य त्या सर्व बाजूंनी आपण सेवाही दिली आणि दानही केलं। नागपुरात देखील एक संस्था यासाठी कार्यरत आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे सेवा फाउंडेशन। नागपुरातील चंदननगर परिसरात स्थित असलेली ही संघटना विविध प्रकारांनी सेवा आणि दान या दोन्ही क्षेत्रात कार्य करते। ही संस्था गरीब आणि गरजू रुग्णांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधं तसंच साहित्य पुरविते। शिवाय औषधं, व्हीलचेअर्स आणि कृत्रिम अवयवांसाठी प्रत्यारोपण मार्गदर्शनही करते। रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गरजूंना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सेवा फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे। त्यासोबतच रक्तदान शिबिरांचं आयोजन, आरोग्य शिबिर, जनजागृती मेळावे, कुपोषणाविषयी जागरूकता, मोफत अन्नदान या माध्यमातून सेवा फाउंडेशन कार्यरत आहे। कर्करोग आणि एड्स संसर्गाविषयी जागृती आणि उपचार मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं।
विशेषतः आदिवासी भागात आरोग्य शिबिरं आणि प्रेरणा शिबिरांसह मानसिक रुग्णांसाठीही विशेष आयोजनं संस्थेच्या वतीने केली जातात. समाजात सर्व स्तरातील आबालवृद्धांना आरोग्य सुविधा आणि उपचार पुरवण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि या उद्देशासाठीच सेवा फाउंडेशन कार्यरत आहे. नमस्कार. पुरुषोत्तम पांडुरंगजी भोसले, चंदननगर निवासी. मागील 3-3.5 वर्षापासून आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी औषधी, रक्ताचा पुरवठा, जेवणाचा पुरवठा आणि ॲम्ब्युलन्सची अशी 4 प्रकारची व्यवस्था 4 हॉस्पिटलमध्ये करतो आहे. या फाउंडेशनची स्थापना झाली, विविध केले आणि सेवा फाउंडेशनची स्थापना झाली. सेवा फाउंडेशन 2020 विविध क्षेत्रात विदर्भातल्या इथे रुग्ण येतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश इकडनं सुद्धा इथे पेशंट येतात. या पेशंटला लागणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान कार्ड या 2 स्कीम असतात. या 2 स्कीम आधार कार्ड, रॅशन कार्ड नसतो त्यांच्याकडे विविध या शासनातून ज्या लोकांना लाभ मिळत नाही त्या लोकांतर्फे सामाजिक अधीक्षक विभाग इथे आहे. त्या सामाजिक अधीक्षक विभागातर्फे येणाऱ्या सोशल कॉलवरून पुरवठा केला जातो. मागील 3-3.5 वर्षापासून हे काम कंटिन्युएशनमध्ये सुरू आहे. मी आकाश चौधरी एक रुग्णसेवक म्हणून सेवा फाउंडेशनसाठी काम करतो. जसं तुम्हाला माहीत आहे, रुग्ण प्रत्येक वेळेस जेव्हा मेडिकलला येतो त्यांची कंडिशन्स कुठे बिकट असते, पण त्या खूपदा असं होतं की त्यांची परिस्थिती खूप हाताबाहेर जाते आणि घरचा कर्ता पुरुष कुठेतरी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही होते. त्यांना बुक्स, त्यांची फीज पर्यंतचा खर्च सेवा फाउंडेशन आपल्यामार्फत उचलत आहे. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल, कोरोनाच्या मागच्या 2 लाटेमध्ये सेवा फाउंडेशननी पहिल्या लाटेमध्ये जवळजवळ आपल्या नागपूरमध्ये 3 कम्युनिटी किचनमार्फत जवळजवळ 2400 लोकांना रोज अन्न पुरवठा केलेला आहे. मंडळी, आपण भारतीय लोक खूप उत्सवप्रेमी आहोत. उत्सव लहान असो की मोठा, आपण तो तितक्याच आनंदाने आणि अगदी जल्लोषात साजरा करत असतो. मग अशा वेळी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना आपण कसं मागे राहणार? नागपुरात देखील ITIच्या मुलींनी अशाच प्रकारे एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या माध्यमातून विविध कार्यक्रम सादर केले. त्यात गायन, वादन आणि अगदी फॅशन शोचं सुद्धा आयोजन केलं होतं. बघूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्र. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय शिक्षण आणि प्रादेशिक प्रशिक्षण कार्यालयाचे सहसंचालक PT देवतळे, उद्योजक राजेंद्र गोयंका, उद्योजिका उमा गोयंका यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेत बनविलेला फॅशन शो आयोजिण्यात आला, तर विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. अशा भव्य मोठ्या ठिकाणी आमचा एक भव्य आणि दिमागदार सोहळा आज झालेला आहे आणि मुलींसाठी आम्ही आज अमृत महोत्सव या निमित्त एक खूपच सुंदर कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे एक सुंदर संदेश मुलींना दिलेला आहे आणि मुलींनी वेगवेगळे नाच, गाणं आणि वेगवेगळं वादन, त्यानंतर खूप छान छान काही इथे उपक्रम सादर केलेले आहेत आणि आम्ही त्यांना खूप बक्षिसं पण दिलेले आहेत आणि आज विजेत्या मुलींचं मी खूप अभिनंदन करते आणि त्यांना खूप पुढच्या वाटचालीत शुभेच्छासुद्धा देते.
आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातला आपला हा प्रवास असा सुरू राहणार आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक लहानशी विश्रांती. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं आपण नेहमीच अगदी आनंदाने म्हणत असतो. आणि यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना देखील काहीशी अशीच होती. ओनली वन अर्थ ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना होती आणि त्या अनुषंगाने ही एकमेव पृथ्वी हेच असं समजून आपण सगळ्यांनी वागायचंय. हा संदेश जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देण्यात आला. नागपुरात देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती आणि त्यांचं प्रदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आम्ही काही मूर्तिकारांशी बातचीत देखील केली. चला तर बघूया या कार्यक्रमाची ही क्षणचित्र. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, पारंपरिक मूर्तिकार आणि हस्तकला कारागीर संघाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक उत्सव जनजागृती अभियानाच्या अंतर्गत पर्यावरण दिनाच्या निमित्ताने द्विदिवसीय पर्यावरणपूरक मातीची गणेश मूर्तिकला स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात हे आयोजन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले. क्लायमेट चेंज म्हणजे आपण आतापर्यंत पुस्तकामध्ये वाचत होतो, समुद्राच्या हाईट वाढणारे काही शहर, समुद्रगाठीच्या शहरामध्ये धोका आहे अशा प्रकारचं आपण वाचत असतो. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की क्लायमेट चेंज एक रियालिटी आहे आणि प्रत्येकांच्या क्षेत्रामध्ये त्याच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाणीव होते, आपला इंडस्ट्रीच्या मध्ये होते, आपला डे टू डे ॲक्टिव्हिटी. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र हे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की अशा प्रकारच्या विदर्भातील मूर्तिकारांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याचा जो एक छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो देण्याचं सौभाग्य आम्हाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला लाभलं. याबद्दल खरोखर खूप आनंद वाटला. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीला कसं पर्यावरणपूरक उत्सवापासून दूर ठेवता येईल आणि पर्यावरणपूरक उत्सव कसे साजरे करता येईल, जास्तीत जास्त मातीवर उपजीविका करणाऱ्या कारागिरांना या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांची कलाकृती नागरिकांसमोर, गणेश भक्तांसमोर, कलारसिकासमोर कशी येईल याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहामध्ये हे विदर्भस्तरीय मूर्तिकला प्रदर्शनी व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी विदर्भातील संपूर्ण परंपरागत जे मूर्ती बनवणारे कलाकार आहेत तिथे आलेले आहेत. त्यांनी आपली इथे मूर्तीचं प्रदर्शन केलेलं आहे. कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त, प्रादेशिक अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते आणि या कार्यक्रम जवळपास 100 मूर्ती इथं आलेल्या आहेत आणि इकडे पब्लिक प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पब्लिक पोल वारीत 21,000, 11,000 आणि 10,000 हे असं आपण प्राईस ठेवलेलं आहे. मूर्तिकारांनी देखील आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मातीचे जे मूर्ती कलाकार आहेत त्यांच्यावर थोडंसं एक कुठेतरी आर्थिक म्हणा किंवा कुठेतरी असा दबाव म्हणजे होता आणि मला असं वाटतं की मातीच्या मूर्त्या पारंपरिक आहे आणि आजकाल ते घरी विसर्जन वगैरे करतात. त्याच्यामुळे खूप चांगलं आहे की मातीचं गणेश मूर्ती घडायला पाहिजे जास्त प्रमाणात आणि POPवर जे बंदी झालेली आहे खूप चांगला उपक्रम आहे. प्रदर्शनी के माध्यम से मैं एक कलाकार हूँ. मेरे को इस प्रदर्शनी के माध्यम से एक दूसरे की भी कला देखने को मिली. मैं भी घर जाके वैसी कला करूँगा. ओनली वन अर्थ या संकल्पनेवर आधारित यंदाचा जागतिक पर्यावरण दिन आपण सर्वांनी साजरा केला. नागपुरातील प्रसिद्ध संस्था राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था अर्थात नीरीच्या वतीने यानिमित्त एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या चर्चासत्रात देशभरातील विविध मान्यवरांनी ऑनलाईन माध्यमातून भाग घेतला. बघूया या चर्चासत्राची ही काही क्षणचित्र.
CSIR आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरीच्या वतीने आंतरराष्ट्रीय करारांमध्ये CSIR आणि नीरी यांची भूमिका या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून करण्यात आलेल्या या चर्चासत्रात नीरीचे माजी संचालक डॉक्टर सुकुमार देवोत्ता, डॉक्टर सतीश वटे आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिका अर्चना नेगी यांनी सहभाग घेतला. त्यासोबतच CSIR नीरीचे संचालक डॉक्टर अतुल वैद्य यांनी देखील चर्चासत्रात आपलं योगदान दिलं. We are supposed to belong to the same family, yet we inhabit a divided world. This quote has come to represent the cold reality of international environmental politics, wherein attempts at addressing problems that are increasingly universal in scope falter when states prioritize their self-interests or behave like free riders. We must first look at it, what is my contribution to this? Yesterday, Prime Minister talked on recycle it. Just look at it and make a brainstorming internally with the director. How many recycle recovery technologies which NEERI has produced and which are in the field today operating? What R&D we have done? Is the R&D or was the R&D enough to take it to a level where it comes to a fusion? 12th plan we all thought of not output, we thought of outcome. A project must result into a technology which is scalable and which can be put into the field for benefit to mankind. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातला आपला हा प्रवास असा सुरू राहणार आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक लहानशी विश्रांती. मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाला विविध छंद असतात आणि अगदी वेळात वेळ काढून आपण आपले हे छंद जोपासत असतो. असा आहे जो तसा कॉमन आहे आणि तो छंद आहे नाणी जमवण्याचा. दुर्मिळ नाणी आणि नोटा जमवण्याचा छंद अनेकांना असतो. अशाच सगळ्या छंदकर्त्यांचे न्यूमिस्मॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने नागमणी 2022 या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात अतिशय दुर्मिळ नाणी आणि नोटांचा संग्रह नागपूरकरांना बघायला मिळाला. उपराजधानीत नुकतंच दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन न्यूमिस्मॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने सादर करण्यात आलं. नागमणी 2022च्या त्रिदिवसीय प्रदर्शनात नागमणी 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले. नागपूरकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि जाणून घेतली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वास्तुशास्त्र विभागाच्या सहाय्यक संचालक जया विलास वहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. इसकी सबसे खासियत ये है कि ये हम कह सकते हैं कि पूरी दुनिया में ये सिर्फ 3 ही सिक्के हैं और ये राणा प्रताप के दादाजी द्वारा निर्मित गोल्ड की एक बहुत सुंदर राम की प्रतिमा जिस पे छपी है, ऐसा उस पर अंकन है. दूसरी खासियत ये है कि यहाँ पे शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज के राज्यरोहण के समय उनका जिस चीज़ से तुलादान किया गया था वो स्वर्ण मुद्रा है, जिसे हम शिवराई होन के नाम से जानते हैं, जिस पे शिवाजी महाराज ने उसको स्पर्श करके डिस्ट्रीब्यूट कर दिया था. तो उसमें से ये 2 सिक्के यहाँ पर प्रकाशित किए गए हैं. गवर्नमेंट के रिकॉर्ड के हिसाब से अभी तक के ये 9 से 10 सिक्के ही अस्तित्व में है. महाराष्ट्र में आप जानते हैं दौलताबाद, जिसका पहले का नाम देवगिरी था, वहाँ के यादव के देवगिरी के राजाओं का पद्मटंग का बहुत सुंदर कलेक्शन यहाँ लगा हुआ है, जो आप देख सकते हैं. और तमाम भारतवर्ष से आए हुए जितने भी लोग हैं यहाँ पे, उन्होंने यहाँ पे अपने सिक्कों का, नोट का और अलग अलग देशों की करेंसी का, मेडल्स का, वार मेडल्स का, यानी कई प्रकार के यहाँ पे उन्होंने ये सब चीज़ों का डिस्प्ले किया. मला बाळपणापासूनच पुरातत्व विभागाची फार ओढ होती आणि त्यामध्ये मी बरंचसं संशोधन पण केलेलं आहे. इथे जी प्रदर्शनी लागलेली आहे हे नागमणी 2022, यामध्ये देशभरातील अनेक नोटा किंवा नाणी संशोधक इथे आलेले आहेत, त्यांची ही प्रदर्शनी आहे. यामध्ये मला आणखी हे सांगावंसं वाटतं की माननीय अशोकसिंग ठाकूर यांचे जे कॉईन्स आहे शिवाजी महाराजाच्या कालखंडातील, ते खूप चांगलं वाटलं आहे. त्यानंतर माननीय डॉक्टर बळवंत भोयर सर यांचे जे 215 देशातील नोट्स आहेत, दासगुप्ता सर यांचं पण बरंच कलेक्शन आहे. तसेच इतर विविध प्रांतातून आलेले आणि विविध प्रकारे असलेलं नोटा
काही डॉक्युमेंट आणि नाणे असले अप्रतिम असं हे कलेक्शन आहे आणि मला निश्चितच खूप आवडलं. मेरा कलेक्शन मैं 1970 से कलेक्शन कर रहा हूँ, वर्ल्ड वाइड कलेक्शन है मेरा. उसमें वर्ल्ड के जो भी मतलब रेयर कॉइन्स है मैं उसको कोशिश करता हूँ वो मेरे कलेक्शन में हो. यहाँ नागमनी में मैंने आपके 2018 में मेरे को फर्स्ट प्राइज़ मिल चुका है. इसलिए मैं यहाँ पर मैं कंपटीशन में नहीं हूँ, मैं इन्वाइटी क्लास में अभी यहाँ रख रहा हूँ, है ना. आज मैंने क्या किया कि इसमें जर्मनी की जो आपके जर्मनी है, पोलैंड है और ऑस्ट्रिया है, वहाँ की जो आपके जो इमरजेंसी मनी है, जो फर्स्ट वर्ल्ड वार के बाद जो क्राइसिस आई थी आपके उसमें सिक्कों पे, तो उस पर उन्होंने चाहे वो गांव हो चाहे वो तहसील हो कुछ भी हो, उनको अथॉरिटी थी कि वो अपने सिक्के जारी कर सकते थे, वो कागज़ के नोट में और कॉइन्स में मतलब जैसे जिंक के कॉइन्स, आयरन के कॉइन्स, ये सस्ते होते थे, उसमें इन्होंने कहा उसको वो एक्चुअली ख़राब भी हो जाते हैं, उसको सेव रखना बड़ा मुश्किल है उसको, है ना. तो वो मैंने कलेक्शन लगाया हुआ है. ठीक है. कलेक्शन है यहाँ पे स्क्रिपोफिली का. स्क्रिपोफिली का मतलब होता है कलेक्शन ऑफ ओल्ड शेयर्स सर्टिफिकेट और बॉन्ड सर्टिफिकेट्स का. ये जो मेरा कलेक्शन है ये प्री इंडिपेंडेंस पीरियड का है, 1947 के पहले का है. और सबसे पुराना जो शेयर सर्टिफिकेट मेरे कलेक्शन में है वो है 1847 का, ईस्ट इंडिया जंक्शन रेलवे कंपनी. आजकल ये शेयर सर्टिफिकेट और दुर्लभ होते जा रहे हैं क्योंकि नए कंपनियां जो हैं वो इलेक्ट्रॉनिक फॉर्म में, डीमैट फॉर्म में सर्टिफिकेट्स इश्यू कर रही हैं और ये सर्टिफिकेट जो हैं ये कम से कम 150-200 साल पुराने हैं. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात विविध घटनाक्रमांसोबत आपण पुन्हा भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.